श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैल यात्रेसी. पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारेसी मज सांगावे सिद्ध म्हणे शिष्योत्तमा. काय सांगू सद्गुरूची महिमा आता वर्णनाची झाली सीमा. परी गुरु भक्ती प्रेमा नावरे श्री गुरु सिद्ध झाले जावयासी. श्री पर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परीयेसी तात्काळ. समस्त जन आले धावत नर नारी सर्व मिळाल्या भूत. गुरुसी प्रार्थित अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करिता समाप्त. निरंतर आपण असा अव्यक्त परिजनांशी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होतसे दहन. आता कैसे करतील जन म्हणून लोटांगणे घालिती. पुढे आम्हास काय गती आम्ही तरावे कैशा रीती. स्वामीचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो. तुम्ही भक्तास कामधेनू परी कामना पूर्वीत होता बरी. म्हणून जगले आजवरी या उपरी आम्ही काय करावे. स्वामी करिता गाणगापूर झाले होते वैकुंठपूर. आता दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईल हे. माऊली विने ताने बाळ की देवाविने देऊळ. जळाविने जैसे कमळ तैसे सकळ तुम्हा विने. माता पिता सकळ गोत इष्टमित्र कुळदैवत सर्वही आमुचा गुरुनाथ. म्हणून काळ क्रमित होतो आपुल्या बाळकांचे अव्हेरुणी. कैसे जाता स्वामी येथुनी अश्रुधारा लागल्या लोचनी. तळमळती सकळ जन. तेव्हा गुरु समस्त जनांप्रती हास्यवदन करुणी बोलती. तुम्ही जन हो मानू नका खंती सांगतो यथास्थित ते ऐका. आम्ही असतो याची ग्रामी स्नानपान करू अमर जा संगमी. गौप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेच्छाक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात. आमुचे दर्शनास भाऊ येथ यवन सतत येतील पै. तेने प्रजेस होईल उपद्रव आम्ही अदृश्य राहतो यास्तव. ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे होऊ. लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो श्रीशैल पर्वतासी. चिंता न करावी मानसी ऐसे समस्तांशी संबोधिले. मठी आमुच्या ठेवितो पादुका पूर्वीतील कामना ऐका. अश्वत्थ वृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पूर्वील समस्त संदेह न धरावा मनांत. मनोरथ प्राप्त होती त्वरित ही माता आमुची सत्य जाणा. संगमी करुणी स्नान पूजोनी अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मनकामना पूर्ण होतील. विघ्नहर्ता विनायक आहे तेथे वरदायक. तीर्थे असती अनेक पावाल तुम्ही सुख पार. पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी ओजा. आमुचे वचन यथार्थ समजा म्हणून द्विजांसी गुरु सांगती. आम्ही येथेच राहतो मठांत हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधुनी जनाद्यंत निघाले त्वरित गुरुराज पै. समागमे जे धावले जन त्यांचे करुण समाधान. शिष्यांसहित त्वरित गतीने गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त गुरुच्या मठासी आले. तेथे समस्तांनी गुरु देखिले बैसले होते निजासनी. सवेची पाहता झाले गुप्त जन मनी परम विस्मित. आम्ही सोडून आलो मार्गांत येथे गुरुनाथ देखिले. सर्वव्यापी नारायण त्रैमूर्ती अवतार पूर्ण. चराचरी श्री गुरु आपण भक्ता कारणे रूप धरिती. ऐसा दृष्टांत दाऊनी जनांसी आपण गेले श्रीशैल्यासी. पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवसी तेथे. श्री गुरु शिष्यांसी म्हणती मल्लिकार्जुनासी जाऊनी शीघ्र गती. पुष्पांचे आसन यथास्थिती करुणी निगुती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र पुन्हा गादी कंद कल्हार करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपारा निली. त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघमास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस उत्तर दिशे होता सूर्य पै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभ मुहूर्ती गुरु आपण आनंदे प्रयाण करीते झाले. मध्ये प्रवाहांत पुष्पासनी बैसोनी शिष्यास संबोधोनी आमुचा वियोग झाला म्हणून तुम्ही मनी खेद न मानावा. त्या गाणगापुरांत आम्ही असोच पूर्ववत भावता दृढ धरा मनांत. तुम्हा दृष्टांत तेथे होईल
आम्ही जातो आनंदस्थानासी, तेथे पावलो याची खूण तुम्हासी. फुले येतील जिनस जिनसी, तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन, तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन, प्राणा समान मानुनी. आणिक एक ऐका युक्ती, जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करीती, ते मज प्रिय गमती फार. मज पुढे करीतील गायन, जानुनी राग रागिनी तानमान. चित्ती भक्ती भाव धरुण, करीती ते मज कीर्तन परमानंदे. भक्त मज फार आवडती, जे माझे कथामृत पान करीती. त्यांचे घरी मी श्रीपती, वसतो प्रीतीने अखंडित. आमुचे चरित्र जो पठण करी, त्यास लाभती पुरुषार्थचारी. सिद्धी सर्वही त्याच्या द्वारी, दासी परितिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय, त्यास लाभ लाभे निश्चय. पुत्रपौत्रा सहित अष्टैश्चर्य, अनुभवोनी निर्भय पावे मुक्ती. हे वचन मानिय प्रमाण, तो भोगील नरक दारुण. तो गुरुद्रोही जाण जन्मन मरण, दुःख अनुभवणे न सुटे त्यासी. या कारणे असू द्या विश्वास, सुख पावाल भुवस. ऐसे सांगून शिष्यांस श्री गुरु तेथुनी अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत, तो दृष्टी न दिसती श्री गुरुनाथ. बहुत होऊनी चिंताक्रांत, तेथे उभे तटस्थ झाले. इतकी आता आला नावाडी तेथ, तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्व तीरी श्री गुरुनाथ, जात असता म्या देखिले. आहे वेश संन्यासी दंडधारी, काशयांबर वेष्टिले शिरी. सुवर्ण पादुका चरणा माझारी, कांती अंगावरी फाकतसे. तुम्हास सांगा म्हणून गोष्टी सांगितली आहे त्यांनी. त्यांचे नावे श्री नरसिंह मुनी, ते गोष्टी कानी ऐका. कळी काळास्तव तप्त होऊनी, आपण असतो गाणगा भुवनी. तुम्ही तत्पर असावे भजनी, ऐसे सांगा म्हणून कथिले. प्रत्यक्ष पाहिले मार्गांत, तुम्ही का झाले चिंताक्रांत. पुष्पे येतील जळांत, घेऊनी निवांत रमावे. नावाडी याने ऐसे कथिले, त्यावरुणी शिष्य हर्षले. इतुकियांत गुरुप्रसाद फुले, आली प्रवाहंत वाहत. ती परमप्रसाद सुमने, काढून घेतली शिष्यवर्गाने. मग परतले आनंदाने. गुरु ध्यान मणी करीत, सिद्धासी म्हणे नामधारक. पुष्पे किती आली प्रासादिक, शिष्य किती होते प्रमुख. ते मज साध्यंत सांगावे. सिद्ध म्हणे नामधारका, तुवा भली घेतली आशंका. धन्य बा तुझ्या विवेका, होसी साधक समर्थ. खूण सांगतो ऐका आता, श्री गुरु गाणगापुरी असता. बहुत शिष्य होते गणिता, नाठवती ते समयी. ज्यांनी केला आश्रम स्वीकार, ते संन्यासी थोर थोर. तीर्थे हिंडावया गेले फार, कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते. जे शिष्य झाले गृहस्थ केवळ, ते आपुल्या गृही नांदती सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ, भक्त परिमित तारिले. श्री जगद्गुरुच्या समागमी, चारी जण होतो आम्ही. सायनदेव नंदी नरहरी मी, श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे चारी, गुरुप्रसाद वंदिला शिरी. ही पहा म्हणून पुष्पे करी, घेऊन झडकरी दिधली. चौघांनी चारी पुष्पांसी, मस्तकी धरिली भावेसी. आनंद झाला नामधारकासी, गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारकासी सांगत. श्री गुरुप्रसाद झाला प्राप्त, द्विपंचाशतमोऽध्याय. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रसाद प्राप्तिर्नाम द्विपंचाशतमोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु.